असे क्वचित व्यक्तिमत्व आहेत की ज्यांचं नाव आजही एक आदर्श व्यक्तिमत्व किंवा आदर्श राजकारणी म्हणून घेतलं जातं। तर तसंच काहीच एक व्यक्तिमत्व आज आपण आपल्या 100 दिवस 100 राजकारणी या सिरीजच्या माध्यमातून बघणार आहोत। तर नमस्कार, मी अनिकेत अवघड। विलासराव देशमुख। विलासराव देशमुख म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो त्यांचा असणारा रेखीव चेहरा। विलासराव देशमुख यांचा जन्म लातूरच्या बाबळगावचा। त्यांचा जन्म झाला 26 मे 1945 साली। विलासराव देशमुख यांनी आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट केले पुणे युनिव्हर्सिटीमधून। त्यांनी पहिले BSc, त्यानंतर BA आणि LLB त्यांना आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं। विलासराव देशमुख यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली ती म्हणजे सरपंच पदापासून। 1974 साली ते पहिल्यांदी आपल्या गावचे म्हणजे बाबळगावचे ते सरपंच झाले। आणि विलासराव देशमुख यांच्याबद्दल दुसरी महत्वाची गोष्ट अशी, विलासराव देशमुख यांचं तुळजाभवानीवर म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत ते म्हणजे आई तुळजाभवानी यांच्यावर त्यांची प्रचंड श्रद्धा होती। त्याचबरोबर तत्कालीन तुळजापूरचे आमदार कैलासवासी साहेबराव हंगरगेकर यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते। विलासराव देशमुख यांनी आपल्या राजकारणाची वाटचाल पुढे करत असताना ते युवक काँग्रेसचे नेते देखील राहिले। त्याचबरोबर ते एकत्रित उस्मानाबाद बँकचे संचालक, त्याचबरोबर पंचायत समितीचे उपसभापती आणि जिल्हा परिषद सदस्य असं त्यांनी आपल्या राजकारणाची वाटचाल ते करत होते। आणि 1980 साली ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले। आणि त्याच नंतर 2 वर्षांनी म्हणजे 1982 मध्ये बाबासाहेब भोसले यांनी पहिल्यांदा त्यांना राज्यमंत्रीपद दिलं। म्हणजे आपल्या पहिल्यांदा ज्यावेळेस ते आमदार म्हणून निवडून गेले त्याच्यानंतर फक्त 2 वर्षांनी त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं। आणि त्यानंतर विलासरावांनी आपल्या उभ्या आयुष्यात मागे वळून कधीच बघितलं नाही। त्यांचा राजकारणातली जी वाटचाल त्याच्यानंतर ती पुढच्या दिशेनंच राहिली, शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत। 1980 पासून ते 1995 पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले, बट विलासराव हे कायम मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ते राहिले। शिक्षण, कृषी, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक खात्यांचा कार्यकाळ त्यांनी व्यवस्थितरित्या बघितला। 13 ऑक्टोबर 1999 मध्ये विलासरावांना त्यांच्या जीवनातली सगळ्यात मोठी संधी चालून आली ती म्हणजे त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे त्यांना मिळालं। 1999 मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले। त्यानंतर 2004 मध्ये ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले। बट 2008 मध्ये मुंबईवर जो आतंकवादी हल्ला झाला होता त्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी स्वीकारली आणि त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिला। त्यानंतर ऑगस्ट 2009 मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली। 2009 ते 2011 या कार्यकाळात ते केंद्रीय अवजड खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी कार्यकाळ बघितला। तर विलासरावांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पराभव तो म्हणजे 1995 सालचा। त्यांना पराभूत केलं होतं शिवाजीराव कवेकर आणि या पराभवानंतर विलासराव डगमगून गेले। आणि ह्याच काळात त्यांनी काँग्रेसच्या बाहेर जाऊन शिवसेनेच्या मदतीने विधान परिषदेवर जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, बट हा प्रयत्न त्यांचा फसला आणि त्यांनी परत काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला। आणि 1999 मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले। राजकारणात असताना अनेक जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं। आणि पुढे 14 ऑगस्ट 2012 रोजी यकृताच्या आजारानं चेन्नईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं। आणि त्यांच्या अंत्ययात्रेसाठी चित्रपट, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सगळीच मंडळी उपस्थित होती। सोनिया गांधी, मनमोहन सिंग, त्याचबरोबर शरद पवार यांसारखी मंडळी तिथे उपस्थित होती। त्यांचा अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी म्हणजे बाबळगावला करण्यात आला। महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसच्या जडणघडणीमध्ये असलेला त्यांचा महत्वाचा वाटा, एकंदरीतच सर्वसामान्यांसाठी त्यांनी केलेल्या महत्वाच्या गोष्टी, विलासराव देशमुख जे सहजरित्या सर्वसामान्याला अवेलेबल होते, या सगळ्या गोष्टींमुळे लोकांचा त्यांच्या पोकडे बघण्याचा, समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा, राजकारण्यांचा त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो प्रचंड वेगळा होता। धन्यवाद।